पिंपरी चिंचवड शहरात दहशतवाद विरोधी सेलने बांगलादेशी महिलेवर मोठी कारवाई केली आहे। 2 वेगवेगळ्या नावांनी भारतात वास्तव्यास असलेल्या महिलेचा भांडाफोड करत पोलिसांनी तिला भोसरी परिसरातून अटक केली आहे। फातिमा अमजद अख्तर, वय 35 वर्षे, हीच ती बांगलादेशी महिला जी मागील काही वर्षांपासून भारतात 2 नावांनी राहत होती। माला विठ्ठल डावखर आणि फातिमा बेगम फैमुद्दीन। काही वर्षांपूर्वी फातिमा विजा घेऊन भारतात आली, घरकाम करत उपजीविका चालू लागली। मात्र विजाची मुदत संपल्यानंतरही ती आपल्या देशात परतली नाही। यानंतर तिने कर्नाटकातील एका व्यक्तीशी विवाह केला। विशेष म्हणजे तिच्या पतीला ती बांगलादेशी असल्याचं माहित होतं। दोघे मिळून भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत राहत होते। परदेशी नोंदणी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी सेलने फातिमाचा शोध घेऊन तिला मंगळवारी म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी अटक केली। सध्या भोसरी पोलिसांकडून तिला तिच्या देशात